तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची. कुठली थांबा सांगते. ती म्हणजे की माझ्या लाईफचा एक प्रॉब्लेम आहे. कोणता? माझ्या लाईफचा प्रॉब्लेम आळशीपणा नाही आहे, तर माझ्या लाईफचा प्रॉब्लेम आहे की मी कुठलीही कामं उद्यापासून करणार. एक्सरसाइज उद्यापासून, 5 वाजता उठायचं आहे उद्यापासून, काहीतरी बनवायचं आहे उद्यापासून, व्हिडिओ बनवायचं आहे उद्यापासून. उद्या करता करता जवळपास 3 महिने झाले आणि मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. म्हणून म्हटलं की चला आज मी लॉंग व्हिडिओ अपलोड करणार. आणि मी लगेच हा व्हिडिओ बनवायला घेतला की मी उद्या करता जो उद्याचा आजच होतो हे मला आत्ता कळत आहे. म्हणून म्हटलं की चला आज तर मी व्हिडिओ बनवणार, काही होऊन गेलं तरी आज मी व्हिडिओ बनवणार आणि आपलं कामं पूर्ण करणार. सो चला तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये लगातार राहा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हां, महत्त्वाचं राहिलं, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो, मी आहे स्नेहा, तुम्ही मला ओळखत असाल. ओके, सो मी आज तुम्हाला दाखवते की मी जे ठरवलं आहे ते मी उद्यावर न ढकलता मी आजच करणार. तर तुम्ही माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. ओके. आणि एक गोष्ट मी तुम्हाला रात्रीची गंमत सांगू. मी रात्री विचार केला होता, म्हणजे मी झोपताना विचार केला होता की उद्याला मी 100% 5 वाजता उठणार. 5 वाजता उठल्यानंतर मी एक्सरसाइज करणार. खरं सांगते, पण प्लॅनिंग तर पूर्ण होती, पण वर्कआउट अजिबात नाही. त्याच्यावरती मी काम केलेलं नाही, कारण की आज मी रविवार असल्यामुळे मी उठली 7 वाजता. उठायचं किती वाजता होतं? 5 वाजता. म्हणजे रात्री पूर्णपणे कॉन्फिडेंटली विचार करून झोपले की मी बरोबर 5ला उठणार आणि एक्सरसाइज करणार. पण झालं काय? असं कोणाकोणासोबत होते मला नक्की सांगा. आणि परत सांगते की माझे कोणते कामं अजूनही पेंडिंग आहे ते तुम्हाला दाखवते. आणि तुम्हालाही वाटेल की खरंच तुम्ही माझ्याशी रिलेट करता की नाही करत. पण मी उद्या करता मी किती कामं पेंडिंगला ठेवले मी तुम्हाला दाखवते. चला माझ्यासोबत. मला हे कपडे घडी करून ठेवायचे होते, पण हे असेच पडलेले आहे. कशामुळे? तर मी नेहमी म्हणते की उद्या करते, आज संडे आहे उद्या करते. तर मी हे काम आज कंप्लीट करणार तुमच्यासमोर. त्याच्यानंतर या बॅग यांना मला व्यवस्थित ठिकाण लावायचे होते. हे सुद्धा इथेच पडलेलं आहे, मला हे सुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मला अभ्यासही करायचा आहे. त्याच्यानंतर मी पडदे अजूनही खोललेले नाही आहे आणि बघू शकता हा माझा पसारा आहे. हे सुद्धा मी नेहमी म्हणते की उद्या करणार, पण हाही पसारा असाच ठेवला. तर हाही पसारा मी आज आवरणार आहे, कारण आज संडे आहे, माझ्याकडे वेळ आहे. मी उद्या न करता मी आज तुमच्यासमोर हा पसारा आवरणार आहे पूर्णपणे. सो तुम्ही माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये पूर्णपणे राहा. आणि चला सुरू करूया. सगळ्यात आधी हे कपडे पूर्णपणे नीट आवरून ठेवते. सो हे बघू शकता तुम्ही, पूर्ण कपडे असेच पसरलेले होते आणि मला व्यवस्थित घडी करून ठेवायची आहे. सो मी फटाफट कपडे घडी करते आणि आपलं काम तुमच्यासमोर पहिला काम पूर्ण करते. आणि हा जो पसारा आहे हा पूर्णपणे आज व्यवस्थित ठेवणार आहे, उद्यावर न ढकलता. उद्या करणार तो आज आहे, ठीक आहे. तो आज मी माझा हा पूर्ण पसारा आवरणार आहे आणि एकदम रोज मी उद्या न करता ज्या दिवशीचं काम मी त्या दिवशी कंप्लीट करणार आहे. ओके, सो आज सुट्टी पण आहे, तर चला माझ्यासोबत मी फटाफट सगळ्या गोष्टी आवरायला घेते. ओके, चला तर या ब्लॉगमध्ये पूर्णपणे राहा. आणि हां, नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, सो चला फटाफट आवरून घेते. ओके, हे कपडे फोल्ड झालेले आहे आणि ते जाणार आता त्या बॅगमध्ये. ओके, सो चला. तर मी ते पूर्ण कपडे ठेवलेले आहे जे पसरलेले होते. त्याच्यानंतर हे जाणार अच्छावरती. सो मला हेही पसारा आवरायचं आहे. सो मी हेही आज आवरणार आहे. त्याच्यानंतर वरचा कंपार्टमेंट हा सुद्धा थोडासा इकडे तिकडे असता झाला आहे, तर मला हेही आवरायचं आहे. सो चला पटापट आवरूया. आता ही दोरी पूर्णपणे निकामी झालेली आहे आणि याच्यामध्ये फक्त ते चेहरा वगैरे पुसायचं सामान ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता मला हा जो कॉर्नर आहे हा मला ठीक करायचा आहे. सो चला फटाफट ठेवूया.
हा जो कॉर्नर आहे तो माझा सगळ्यात फेवरेट कॉर्नर आहे, पण बघू शकता मी या कॉर्नरची काय हालत केली आहे, तेही कशामुळे तर फक्त उद्या करण्यामुळे. मी रोज विचार करत होती कॉलेजमधनं आल्यानंतर की चला मी आज हा पसारा आवरणार, हा पसारा आवरणार, पण मी एवढी थकून जायची की मला कंटाळा यायला लागायचा की म्हणायचं नाही उद्या करू ना, उद्याचा वेळ आहे. असं करता करता मी जवळपास बरेच दिवस लावले याला ठीक करण्यासाठी. सो आता मी डिसाईड करतो हा सेकंड काम मी पूर्ण करूनच राहणार. तर चला माझ्यासोबत फटाफट हा एक कॉर्नर आवरूया. सो हे सेकंड काम मी पूर्ण केलेलं आहे. सो इथली जागा पूर्णपणे क्लीन झालेली आहे. आता बारी आहे माझ्या स्टडी टेबल आणि बॅगची. सो हे कुठे ठेवावं याचा मी विचार करत आहे. सो चला याचीच पण विल्हेवाट लावूया, कारण वरची स्पेस रिकामी ठेवते कारण तिथे मी बसते वगैरे. सो त्याच्यासाठी याला मी एका कोपऱ्यामध्ये सेटल करते. तर आता इथे बॅग वगैरे व्यवस्थित नीट लावून झालेले आहे. आता त्याच्यानंतर आहे वरच्या कोपऱ्याची बारी. सो हा कॉर्नर मला आता क्लीन करायचा आहे. सो बघू शकता पसारा कसा झालेला आहे. चला याला फटाफट क्लीन करूया. तर मी बुक्स नीट केले, कपडे घडी केले, कॉर्नर ठीक केला, म्हणजे सगळ्या गोष्टी आवरल्या आहे. आता त्याच्यानंतर मी करणार आहे आता थोडा वेळ स्टडी. ओके, सो मी तेही काम उद्या न करता तसं मी रेग्युलर स्टडी करत आहे, पण 2 दिवस मी अभ्यास केलेला नाही आहे. सो त्याच्यानंतर म्हटलं चला सुरू करूया. तर आज मी अभ्यासही करणार आहे. आज म्हणणार नाही आहे की आज संडे आहे तर मी थोडा वेळ आराम करते, नाही. आता मी सगळी कामं करून झालेली आहे. आता मी करणार आहे अभ्यास. ओके.
चलो तर अशा प्रकारे आज मी माझी सगळी कामे पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आणि आजचा माझा ब्लॉग हा इथे संपत आहे. तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. सबस्क्राईब माय चॅनल.